लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचं षडयंत्र सुरू। ग्रामपंचायत सदस्य रामदास पवार यांनी दिला राजीनामा। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या रोहिले बुद्रुक येथील ग्रामपंचायतच्या मालकीची सार्वजनिक सुविधेच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यात यावं ही अनेक वर्षांपासून मागणी होती। त्या अनुषंगाने येथील सार्वजनिक सुविधा जागेवरील अतिक्रमण ग्रामपंचायत तर्फे काढण्यात आलं। त्यामुळे सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्य व अतिक्रमण काढलेल्या अतिक्रमणधारकाकडून दबाव टाकून राजीनाम्याची धमकी देत असल्यानं ग्रामपंचायत सदस्य रामदास पवार यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्यपदाचा राजीनामा ग्रामपंचायतीकडे सादर केलाय। नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील सार्वजनिक सुविधा जागेवरील भूखंड क्रमांक 3 ते 5 जागेवर असलेलं अतिक्रमण रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतनं पोलीस बंदोबस्तात काढलं। त्यामुळे ज्या लोकांचं अतिक्रमण काढण्यात आलं त्यांच्याकडून सरपंच, उपसरपंच व त्यांचे पती मुक्ताराम बागुल यांच्या कुटुंबांना शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या सुरू आहेत। त्यातच रामदास सावळीराम पवार यांच्यावर दबाव यंत्र वापरून त्यांना ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडलं असल्याची माहिती समोर आली आहे। परंतु असं गुंड प्रवृत्तीच्या जातीयवादी अतिक्रमणधारकांकडून षडयंत्र सुरू राहिलं तर लोकशाही मार्गानं, अहिंसेच्या मार्गानं अतिक्रमण काढलेल्या अतिक्रमणधारक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी शासन व प्रशासन यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात येईल अशी चर्चा सध्या गावात सुरू आहे। परंतु रामदास सावळीराम पवार यांचा राजीनामा पडताळणी करण्यासाठी दिनांक 10 जून 2024 रोजी सोमवारी ग्रामपंचायत सदस्यांची मासिक सभा घेण्यात येते। मासिक सभेच्या मीटिंगच्या अजेंड्यामध्ये म्हटलं आहे, आता सदरचा राजीनामा मंजूर होतो की नाही हे पुढील येणारा काळच ठरवेल। रिपब्लिकन वार्ता वृत्तसंकलन विभाग, नाशिक।